Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 3 and we are solving the previous year questions from differentiation. तर बघा आज आपण दोन क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला जो पहिला क्वेश्चन आहे तो कर्नाटका सीईटी 2015 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि जो आपला सेकंड क्वेश्चन आहे तो एपी एएम सीईटी 2019 मधला आहे. तर आधी आपण आपला पहिला क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करूया. आपला पहिला क्वेश्चन अशा प्रकारचा आहे. इफ y इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे. तर आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. y इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलेला आहे म्हणजे dy बाय dx. तर ही जी टर्म आहे म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे ते एक कंपोजिट फंक्शन आहे. म्हणजे आधी आपल्याला ही जी टर्म आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याला एक्स कन्सिडर करून म्हणजेच लॉग एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह इथे लिहावा लागेल. तो बघा आधी आपण लिहून घेऊया. म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. हे आपल्याला इथे अप्लाय करावं लागेल. म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा अशा प्रकारे आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रोडक्टमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल म्हणजे डी बाय डी एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावा लागेल मल्टिप्लिकेशनमध्ये. बघा आधी आपण ही टर्म जी आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. आता ॲज इट इज लिहून घेऊया म्हणजे ही जी टर्म आहे आपल्याला अपॉनमध्ये आलेली दिसत आहे म्हणजे याला आपल्याला उलटं करावं लागेल. म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर वरती जाणार आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर खाली येणार अशा प्रकारे. आता याचा डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी इथे आपल्याला डिव्हिजन रूल लावा लागेल. जसे डी वाय बाय डी एक्सचा म्हणजे यू बाय व्ही हा डिव्हिजन रूल लावायला लागेल. म्हणजे v इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स असा आहे आपला डिव्हिजन रूल. हा डिव्हिजन रूल आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. तर पहा कसा. म्हणजे आता v म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी यू बाय डी एक्स. आता डी यू बाय डी एक्स म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आता 1 कॉन्स्टंट आहे म्हणजे 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस इंटू यू म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा इंटू डी व्ही बाय डी एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअरचा 2x आणि अपॉनमध्ये आहे व्ही स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअरचा होल स्क्वेअर. बघा अशा प्रकारे आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. तर याला आपण सॉल्व करून घेऊया. ही टर्म ॲज इट इज लिहावी लागेल 1 अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर ही ॲज इट इज. आता बघा याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया आपण. याला असंच लिहूया. पहा आता 1 इथे 0 दिसत आहे. याच्याशी मल्टिप्लाय केल्यानंतर 0च येणार. त्यामुळे आपण मायनस 2x मल्टिप्लाय करून घेऊ 1 प्लस एक्स स्क्वेअरला. तर बघा इथे येणार मायनस 2x इंटू एक्स स्क्वेअर येणार 2x क्यूब बरोबर. बघा आता पुन्हा 0शी करण्याची गरज नाही आहे. आपण 2x करूया. म्हणजे इथे येणार मायनस 2x इंटू मायनस एक्स स्क्वेअरमध्ये येणार 2x क्यूब बरोबर. आणि ही टर्म ॲज इट इज 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. आता बघा इथे 2x क्यूब गेट कॅन्सल. ओके ही टर्म पुन्हा आपण एकदा परत ॲज इट इज लिहून घेऊया. याच्या प्रोडक्टमध्ये आहे बघा मायनस 2x म्हणजे मायनस 4x येणार. ही टर्म पुन्हा ॲज इट इज. आता इथे बघा तुम्हाला ही टर्म आणि ही टर्म सेम दिसत आहे म्हणजे आपण याला कॅन्सल करू शकतो. ही टर्म एकदा आणि याचा स्क्वेअर आहे म्हणजे ही टर्म दोनदा आहे म्हणजे त्यातला एक कॅन्सल होणार. म्हणजे काय येणार व्हॅल्यू फायनल मायनस 4x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर.
आता बघा इथे आपल्याला एक फॉर्म्युला आहे, हा इथे एक फॉर्म्युला दिसत आहे आपल्याला a मायनस बी ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे इथे येणार 1 मायनस एक्स स्क्वेअर, सॉरी स्क्वेअर नाही येणार, एक्स टू द पॉवर 4 येणार. म्हणजे पहा इथे फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. हा फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला आहे. ओके, पहा हा फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला फायनल dy बाय dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे -4x अपॉन 1 मायनस एक्स टू द पॉवर 4 आणि एक्स टू द पॉवर 4. आणि ही व्हॅल्यू आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. बघा अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तर यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे आपला डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ रूट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आधी आपण ही टर्म ॲज इट इज लिहून घेऊया. इथे डी बाय डी एक्स लॉग ऑफ बघा एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा होल रूट आहे. इथे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला. तर पहा हे एक कंपोजिट फंक्शन आहे. म्हणजे आधी आपल्याला या टर्मला एक्स कन्सिडर करून सर्वात आधी तर आपल्याला लॉगचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहावा लागेल. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 1 अपॉन एक्स येत असतो. बघा इथे आपण लिहून घेऊया डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. तो येतो 1 अपॉन एक्स, तो आपण इथे लिहून घेऊया. आता 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह इथे, आता एक्सची टर्म ही आहे तर आपल्याला ही टर्म लिहावी लागेल. म्हणजे एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पहा आता आपण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल प्रोडक्ट घेऊन मल्टिप्लिकेशन म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ओके, पहा अशा प्रकारे आधी मग आपण त्यासाठी ही जी टर्म आहे ती आधी ॲज इट इज लिहून घेऊया. म्हणजे अशा प्रकारे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह. आता या टर्मला एक्स कन्सिडर करा म्हणजे रूट एक्स. तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 1 अपॉन काय येत असतो 1 अपॉन 2 रूट एक्स येत असतो. बघा अशा प्रकारे याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे या टर्मचा. म्हणजे 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजे ही टर्म आहे. म्हणजे आपल्याला लिहावं लागेल एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा आता या टर्मचा झाला डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. म्हणजे कोणती टर्म म्हणत आहोत मी एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा प्रोडक्टमध्ये घ्यावा लागेल. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो 1 आणि आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आत्ताच आपण पाहिला 1 अपॉन 2 रूट एक्स. 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजे 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, आता पुन्हा इथे एक्स दिसत आहे म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो 2x. ए तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं घ्यायची गरज नाही आहे. तर पहा अशा प्रकारे आपल्याला होल टर्मचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. आता या डेरिव्हेटिव्ह तर मिळालेला आहे पण याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे व्यवस्थितरित्या याला अरेंज करावं लागेल. तिथे तुम्ही चुकू शकता, ते एकदम लक्ष देऊन करायचं. तर बघा आता बघा या 1शी आधी आपल्याला या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1शी मल्टिप्लाय केल्यानंतर ती टर्म ॲज इट इज येणार. आता इथे बघा ही टर्म आणि ही टर्म तुम्हाला सेम दिसत आहे आणि ती टर्म रूटमध्ये आहे. आपण सेम नंबरच्या रूटनी मल्टिप्लाय म्हणजे जसं बघा जर आपण √2 इंटू √2 केलं तर याचा आन्सर तर 2 येणार ना. म्हणजे या टर्मशी या टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळणार एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अशी टर्म मिळणार. ओके, आणि हा जो 2 आहे तो आपण ॲज इट इज लिहूया. बरोबर. आता पहा आता पुन्हा या होल टर्मला याच्याशी मल्टिप्लाय करावे लागेल या टर्मशी. आता इथे जो 2 दिसत आहे तो कॅन्सल होणार. म्हणजे एक्स अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ही टर्म तिथे उरलेली आहे. त्या टर्मशी या टर्मशी आपल्याला मल्टिप्लाय करावे लागेल. म्हणजे इथे येणार एक्स बाय बघा ही टर्म येणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा ही टर्म आपण लिहून घेतलेली आहे. या टर्मचा प्रोडक्ट आत्ताच आपण इथे केलेला आहे तो आपण करून घेऊया. फक्त हा जो 2 आहे तो आपण या साईडने लिहून घेऊया.
आणि इथे येणार रूट न येणार एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार. आता बघा इथे आपल्याला या दोघांचे बेस सेम करण्यासाठी रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरशी इथे खालती आणि वरती मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि इथे सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि ही टर्म ॲज इट इज 2 इंटू एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा याचा आपण बेस सेम करून घेतलेला आहे. म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ही टर्म. पहा आपण इथे फक्त ही टर्म ॲज इट इज लिहिलेली आहे आणि याचा बेस सेम करण्यासाठी रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरशी याला खाली आणि वरती मल्टिप्लाय केलेला आहे. आता तुम्हाला इथे एक गोष्ट दिसत आहे, याची बेस सेम आहे म्हणजे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि बेस सेम म्हणजे याचं आपण ॲडिशन केलेलं आहे वरच्या टर्मशी. म्हणजे न्यूमरेटरचं आपण ॲडिशन केलेलं आहे आणि डिनोमिनेटर सेम आहे तर आपण ॲज इट इज लिहिणार. म्हणजे अशा प्रकारे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2 एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा बरोबर. आता इथे बघा ही टर्म आणि ही टर्म सेम दिसत आहे म्हणजे ही कॅन्सल होणार. आता रिमेनिंगमध्ये आपल्याला उरणार 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि हा आहे आपला डेरिव्हेटिव्ह या टर्मचा आणि ही टर्म आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. अशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला याचा आन्सर मिळालेला आहे. तुम्ही हे पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.